मंडळी, मनमोकळे भटकंतीच्या या भागात आपण पाहणार आहोत जेजुरीच्या नवीन गडावरील खंडोबा मंदिर ते कडेपठार खंडोबा मंदिर असा आपण केलेला पायी ट्रेक. या ट्रेकची सुरुवात आपण जेजुरीच्या नवीन गडावरील मंदिरापासून सुरू केलेली आहे. गडाच्या मागच्या बाजूला म्हणजेच पश्चिम बाजूने कडेपठारला जाणारा रस्ता आहे आणि बरेच भाविक या मार्गेच कडेपठारला जातात. गडापासून चालू होणारा रस्ता व्यवस्थित बनवलेला आहे. मध्ये मध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडेही लावलेली आहेत. पुढे गेले की एका ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा आहे व त्याच्या पुढे एक छोटासा नंदी आहे. त्यावर भाविकांनी भंडारा उधळलेला आहे. इथून पुढे आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते आणि नंतर जेवढे आपण उतरलो तेवढ्याच पायऱ्या आपल्याला परत चढाव्या लागतात. इथून पुढे पायऱ्या नाहीत तर डोंगरामधून फक्त पाऊलवाट बनवलेली आहे आणि इथूनच हा ट्रेक खडतर वाटू लागतो. थोडे पुढे चालून गेले की रस्त्याच्या बाजूलाच एका छोट्याशा मंदिराचे अवशेष दिसतात व त्याच्या शेजारीच एक छोटी मूर्ती पण आढळते. त्यापुढील रस्ता मात्र सपाट आहे. थोडे पुढे गेले की बाजूलाच आपल्याला आणखीन एका मंदिराचे अवशेष दिसतात. पुढे काही अंतर गेले की आपल्याला पायऱ्या दिसतात व त्याच्यावरच एक कमान बनवलेली आहे. या पायऱ्या जिथे सुरू होतात त्याच्या बाजूलाच एक चौकोनी चौथरा दिसतो. कमानीला जो रस्ता जातो ना त्याच्यावर अर्ध्या रस्त्यावरच पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि अर्धा रस्ता मात्र खडकातून बनवलेला आहे. हा मार्ग थोडासा अवघड आहे आणि दमखाऊ सुद्धा आहे. आपण कडेपठारच्या पायथ्यापर्यंत गाडीने सुद्धा जाऊ शकतो. गडाच्या पायथ्याला गाडीसाठी पार्किंगची प्रशस्त जागा आहे. कमानीनंतरचा रस्ता मात्र खाचखळग्यांचा आहे. वाटेमध्ये काही ठिकाणी आपल्याला छोटे छोटे दगड एकावर एक असे रचलेले दिसून येतात. थोडे पुढे चालत गेली की परत एका पायऱ्यांचा रस्ता लागतो आणि त्याच्यावर अजून एक दगडी कमान आहे. तिथून पुढे सुद्धा आपल्याला ओबडधोबड पायऱ्यांनी चढावे लागते. काही पायऱ्या ह्या व्यवस्थित आहेत तर काही पायऱ्या ह्या पडझड झालेल्या आहेत. इथून पुढे गेलो की एका चौथऱ्यावर शंकराची पिंड आहे. त्यावर भाविकांनी भंडारा वाहिलेला असतो. तिथून थोडे पुढे चालून गेले की आपल्याला खंडोबाची बायको बानाईचे मंदिर लागते. इथून पुढे रस्ता हा खड्या चढणीचाच आहे. खडतर रस्त्यावरून पुढे चालत गेलो की पुढे आपल्याला अजून एक कमान लागते. इथे आपल्याबरोबर हा ट्रेक अनवाणी पायानी एक मुलगा पण करत होता. अजून थोडे अंतर पुढे चालून गेले की आपल्याला तपास नाकाचे अवशेष दिसतात. त्यांची रचना नक्कीच वेगळी होती. असे भग्नावशेष पाहिले की आनंद होतो, आपले पूर्वज काही चांगले करून गेले, आणि दुःख असेही होते की आपण ते जतन करू शकलो नाही याची.
इथून पुढे रस्ता तसा सपाटीचाच आहे. इथून पुढे साधारणतः 1-1.5 किलोमीटर चालले की आपण कडेपठार डोंगराच्या पायथ्यापासून जी वाट येते त्या वाटेवरच पोहोचतो. त्या रस्त्याने सुद्धा बरेच भाविक कडेपठार डोंगर चढत होते. इथून पुढे साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर कडेपठारचे खंडोबा मंदिर आहे. जय मल्हार. जय आता आपण शेवटच्या कमानीजवळ पोहोचलेलो आहोत. इथून पुढे मंदिराचा परिसर चालू होतो. सुरुवातीला काही छोटी नाश्त्याची हॉटेल्स व भंडारा खोबऱ्या व प्रसादाची दुकानं आहेत. परत थोडे अंतर पुढे चालून गेले की परत काही दुकाने लागतात व आपण मंदिराच्या परिसरातील काही मंदिरे पाहू शकतो. आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः 7-8 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करता आलेला आहे. चिंतामणी मोरया आनंदीचा उदय उदय भैरवनाथाचं चांगलं खंडेराव महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.